मोठा दिलासा मिळणार आहे। तुम्हाला माहितीच असेल की मागच्या काही दिवसापूर्वी अधिवेशन झाले, हिवाळी अधिवेशन पार पडले। त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी काय काय शेतकऱ्यांना द्यायचे आणि काय दिले त्याची लिस्टच वाचून दाखवली आणि त्यामध्ये पीक विम्याबाबत देखील मोठी घोषणा झाली होती। मात्र ते पैसे त्यावेळेस लगेच द्यायचे होते, पण आचारसंहिता असल्यामुळे निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत काही पैसे देता येत नव्हते। मात्र आता निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि पूर्ण पैसे शेतकरी बांधवांना आता पीक विम्याचे वाटप करण्यासाठी मंजुरी मिळालेली आहे। आता सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात सर्व पीक विम्याची रक्कम जमा होणार असून प्रत्येक शेतकरी बांधवांना आता दिलासा मिळणार आहे। तर चला आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार, कोणत्या जिल्ह्यातून पीक विमा वाटपाला सुरुवात होणार, सर्व काही यादीसहित डिटेलमध्ये पीक विम्याची माहिती आता बघायला मिळेल। त्याकरिता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका। तर चला पाहूयात आता सविस्तर माहिती। बघा, अखेर राज्य सरकारकडून मोठी आणि महत्त्वाकांक्षी दिलासा देणारी घोषणा झालेली आहे। यामुळे सर्व शेतकरी बांधव आता खुश झालेले आहेत। शेतकरी बांधवांनो, तुमच्या बँक खात्यावरती पीक विम्याचे 17,000 रुपये वाटपाचा निर्णय जाहीर झालेला आहे। आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आता सरकारने यादी जाहीर केलेली आहे, त्या यादीमध्ये आता तुम्हाला आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते बघायचं आहे। मग आता यादीमध्ये 17 जिल्ह्यांची नावं आहेत। सर्वात आधी या 17 जिल्ह्यामध्ये आणि 68 तालुक्यामध्ये पीक विम्याचे हे पैसे पूर्ण वाटप केले जाणार आहेत। बँक खात्यात ही सर्व रक्कम टाकण्यात येणार आहे। मग कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा होणार, आता त्या जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे, त्यासाठी व्हिडिओ बघा। आता शेतकरी मित्रांनो, यादीमध्ये आपला जिल्हा आहे का, आपल्या तालुक्याचं नाव आहे का ते तुम्ही आता तपासायचं आहे, म्हणजेच बघायचं आहे। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता हे 17,000 रुपये पीक विमा नुकसान भरपाईचे डायरेक्ट तुमच्या खात्यात डीबीटीच्या अंतर्गत डीबीटी माध्यमातून पूर्ण जमा होऊन जातील आणि तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। तर चला या ठिकाणी बघा, मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे काय सांगितलंय तर बघा, शेतकऱ्यांना आता पीक विमा पूर्ण रक्कम देणार आहोत। शेतकरी मित्रांनो, मोठी घोषणा सरकारने केली असून पूर्ण पैसे खात्यावरती टाकण्यात येणार आहेत। बघा, या ठिकाणी डायरेक्ट पैसे देण्यासाठी सरकारने आता अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। पीक विम्यासाठी राज्य सरकारकडून हजारो कोटी आणि केंद्र सरकारकडून हजारो कोटी मंजूर झालेले आहेत। बघा, 6,000 कोटींपेक्षा अधिकचा निधी पीक विमा नुकसान भरपाईचा मंजूर झालेला आहे आणि हा निधी पूर्ण शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। आता या 17 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट पैसे भेटतील। मग आता कोणते जिल्हे आहेत, 17 जिल्ह्यांची नावं आता तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे। जर यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पैसे भेटतील। मग आता यादी बघण्यासाठी आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर या 17 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर 17,000 रुपयांचा पीक विमा आणि 18,500ची ही नुकसान भरपाई आता 100% तुम्हाला भेटणार आहे, कारण दुसरा टप्पा सरकारच्या माध्यमातून आता सुरू होणार असून पूर्ण शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी सरकारचा हा निर्णय आपल्याला बघायला मिळणार आहे। तर चला या ठिकाणी बघा, सरकारने आता घोषणा केलेली आहे आणि हे पैसे आता कोणत्या 17 जिल्ह्यात वाटपाला सुरुवात होत आहे त्यांची यादी या ठिकाणी आपण पाहूयात। बघा, या ठिकाणी सरकारने सांगितलं आहे, यामध्ये आता दिलेल्या माहितीनुसार सरकार म्हटलं आहे की या 17 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होतील आणि या ठिकाणी जसे पैसे वाटप होतील तसे पुढची जिल्हे सरकार निवडणार आहे। मात्र एक सरकारकडून महत्त्वाची सूचना देण्यात आलेली आहे, प्रत्येक शेतकऱ्यांनी ही 2 कामे अर्जंट करावी। जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे केली नाही तर पीक विम्याचे पैसे भेटणार नाहीत, नुकसान भरपाईचे पण भेटणार नाहीत। यादीत नाव येण्यासाठी ही 2 कामे तुम्हाला करावी लागतील। जर ही 2 कामे केली नाही तर तिकडे सरकारला लगेच कळेल की या शेतकऱ्यांनी ही 2 कामे केली नाहीत। मग लगेच सरकारकडून तुमचं नाव पीक विम्याच्या यादीतून काढलं जाईल आणि तुम्हाला पीक विम्याचे पैसे भेटणार नाहीत। मग आता पीक विम्याचे पैसे मिळवण्यासाठी, नुकसान भरपाईचे पैसे मिळवण्यासाठी ही 2 कामे तुम्हाला अर्जंट करावी लागतील। मग आता कोणती 2 कामे करायची त्याबाबतची माहिती या व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला बघायला मिळणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यापूर्वी आपण सर्वात आधी कोणत्या 17 जिल्ह्यात आणि कोणत्या 68 तालुक्यामध्ये सरकार पूर्ण पैसे वाटप सुरू करत आहे आता त्या जिल्ह्यांची, तालुक्यांची यादी या ठिकाणी दाखवण्याचं तुम्हाला काम करतो। आता यादीत आपला जिल्हा आहे का, तालुका आहे का ते तुम्ही लक्ष देऊन बघा। जर असेल तर आता सर्व पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत। तर चला या ठिकाणी 17 जिल्हे आणि 68 तालुके पीक विमा मिळणारे आहेत, आता त्यांची नावं वाचून दाखवतो।
बघा या ठिकाणी आता स्पष्टपणे यादी आलेली असून पहिला जिल्हा कोणता आहे ते पण जाहीर झालेला आहे। पहिला जिल्हा नाशिक जिल्हा। नाशिक जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्ण पैसे येणार आहेत। या ठिकाणी नुकसान भरपाईचे टोटल पैसे मंजूर झालेले आहेत। बघा नुकसान भरपाई बऱ्याच जणांना आता 18,000 रुपयांची मिळणार आहे। 18,000 रुपयांची नुकसान भरपाई आणि पीक विम्याचे पैसे पण बघा पीक विमा काहींना 13,000 रुपये पण भेटेल, काही शेतकऱ्यांना 18,000 भेटेल तर काही शेतकऱ्यांना 17,000, काहींना 15,000 रुपये अशी वेगवेगळी रक्कम शेतकऱ्यांना येणार आहे असं सरकारने स्पष्टपणे सांगितलंय। पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की सरकारने सांगितलेली 2 कामे तुम्हाला करायची आहेत। मग ती कोणती 2 कामे करायची ती माहिती या व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, म्हणजे ती 2 कामे केल्यावर तुमचं पण नाव पीक विम्याच्या यादीत येईल आणि सर्व पैसे तुमच्या खात्यावरती टोटली जमा होऊन जातील आणि तुम्हाला हे 17,000 रुपये 100% मिळतील। तर बघा यामध्ये आता सर्व माहिती आपण सांगतच आहोत। आता नाशिक जिल्ह्यात देखील पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर सिन्नर तालुक्याचं नाव पण आहे, या ठिकाणी पण पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे भेटतील। पहिल्या टप्प्यात नुकसान भरपाई आधी जमा होईल आणि लगेच पीक विमा जमा होईल, त्यामुळे काळजी करू नका। सिन्नर तालुक्याचं नाव पण बघायला मिळत आहे। त्यानंतरचा इगतपुरी तालुका, या तालुक्यातील देखील सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून टोटल पैसे वाटप केले जाणार आहेत। यामध्ये आता सर्व शेतकरी खुश होणार असून सर्वात मोठी आनंदाची बातमी ही शेतकऱ्यांसाठी देखील आपण बोलू शकतो। त्यानंतरचा तालुका त्र्यंबकेश्वर तालुका। बघा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कोणी राहणारे असाल तर तुमच्या बँक खात्यावरती आता 15,000 रुपये, काहींना 17,000 रुपये असे टोटल आता मिळणार असून टोटल रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आणि तुम्हाला एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। सर्वात मोठी घोषणा राज्य सरकारने तुमच्यासाठी केलेली आहे असं देखील आपण बोलू शकतो। ही एक सर्वात मोठी खुश खबर आलेली आहे। तर बघा या ठिकाणी आता पैसे पूर्णपणे वाटप केले जाणार आहेत। पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचा तालुका आणि जिल्हा देखील आपल्याला बघायला मिळत आहे। पुढचा तालुका जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे। बघा पुढील जिल्हा देखील आता सरकारने जाहीर केलेला आहे आणि ते पेपरवरती देखील बातमी आलेली आहे। बघा आता ज्यांना पैसे भेटले नसतील त्यांनी तलाट्यांकडे ही कागदपत्रे जमा करा, 10 मिनिटात पैसे जमा होऊन जातील, काळजीच करायची नाही। 10 मिनिटात जेवढी नुकसान भरपाई असेल 17-18,000 रुपये तुम्हाला मंजूर झालेली डायरेक्ट तुमच्या खात्यात येऊन जाईल। मग आता कोणती कागदपत्रे तुम्हाला जमा करायची आहेत, कोणती कागदपत्रे लागतील त्यांची नावं वाचून दाखवतो, ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता राहिलेला व्हिडिओ जे कोणी शेवटपर्यंत बघतील त्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे, कारण आता राहिलेल्या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती आणि कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहेत त्या जिल्ह्यांची पण यादी नावं वाचून दाखवणार आहोत। तर चला पाहूयात। तर बघा या ठिकाणी आता पुढील महत्त्वाचे अपडेट आलेले आहे। पुढचा जिल्हा तालुका जाहीर झालेला आहे। इथे महत्त्वपूर्ण एक अपडेट आलेले आहे। अजून कोणत्या 17 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत त्यांची नावं तुम्हाला वाचून दाखवणारच आहे। मात्र त्यापूर्वी बघा या ठिकाणी महत्त्वाकांक्षी अपडेट आपल्याला समोर आल्याचं दिसत आहे। इथे दिसत आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना अजून पैसे मिळाले नाहीत। मात्र आता इथे सांगितलं आहे शेतकऱ्यांनी तलाट्याकडे ही कागदपत्रे जमा करा। ही कागदपत्रे जमा करताच अनुदान वगैरे पीक विमा नुकसान भरपाई सर्व पैसे खात्यात येतील। या ठिकाणी जर विचार केला तर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाई पीक विमा अनुदानाचे पैसे आले नसल्यामुळे शेतकरी चिंतेत होते। मात्र शेतकऱ्यांनी ही कागदपत्रे तलाट्यांकडे देताच त्यांना डायरेक्ट पैसे भेटले। सध्या स्थितीला आलेल्या माहितीनुसार आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला लवकरात लवकर ही 2 कामे करून घ्यायची आहेत, म्हणजे काय होईल डायरेक्ट तुमचं नाव पण पीक विमा नुकसान भरपाईच्या यादीत येईल आणि सर्व पैसे तुमच्या खात्यात येतील। जर ही 2 कामे केली तर पीक विमा डायरेक्ट 17,000 रुपयांचा आणि नुकसान भरपाई 18,000 रुपयांची तुम्हाला 100% मिळून जाईल। तर चला आता कोणती 2 कामे करावी लागतील ती माहिती आपण पुढे बघणारच आहोत। त्यापूर्वी अजून कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात पैसे वाटप होणार आहेत आणि पीक विमा मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत आता ते देखील आपण या ठिकाणी पाहूया। तर इकडे बघा सविस्तर आलेल्या माहितीनुसार शेतकरी मित्रांनो आता तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे। बघा आधार कार्ड असेल तर आता लक्ष द्या, तुम्हाला तलाट्यांकडे आधार कार्डची झेरॉक्स द्यावी लागेल। ही लवकरात लवकर प्रोसेस करायची आहे। बऱ्याच शेतकरी मित्रांनो हे काम करावं लागेल। त्यानंतर आता तुम्हाला एक कागदपत्र काढणं गरजेचं आहे, म्हणजे एक ID काढावी लागेल। जर ती ID काढली तर तुम्हाला पैसे भेटतील। बघा फार्मर ID, ज्यांच्याकडे फार्मर ID आहे अशा शेतकऱ्यांनाच आम्ही आता हे 17,000 रुपये पीक विम्याचे देण्यास सुरुवात करत आहोत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता
बघा, महाराष्ट्रभरातील सर्व शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी तात्काळ काढून घ्यायची आहे. जर तुम्ही फार्मर आयडी लवकर काढली तर तुमचा फायदा होईल आणि सर्व पैसे 100% तुमच्या खात्यावरती जमा होऊन जातील. तुम्हाला काळजी आणि शक्यतो चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही. सरकारने ही माहिती स्पष्टपणे जाहीर करत आता सांगितलेली आहे. बघा, आता फार्मर आयडी लवकरात लवकर 2-3 दिवसाच्या आत काढून घ्या. जर काढलेली असेल तर अडचण नाही. मग आता तुम्हाला अजून काही अशी कामे करावी लागणार आहेत. ही 2 कामे सरकारने सांगितलेली जर केली नाही तर तुम्हाला पीक विम्याचे आणि नुकसान भरपाईचे पैसे भेटणार नाहीत. मग आता कोणती 2 कामे करायची आहेत ती पण माहिती लगेच तुम्हाला सांगतो. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ती कामे अशी महत्त्वाची आहेत की ती कामे जे कोणी शेतकरी करतील त्यांच्या खात्यात सर्वात आधी कोणत्या क्षणी पैसे जमा होऊन जातील. जसं तिकडून सरकार पैसे वाटपाला सुरुवात करेल, इकडे 20 मिनिटाच्या आत पैसे जमा होऊन जातील. जर ती 2 कामे केली नाही तर पैसे येणार नाहीत आणि तुमचं नाव बाहेर काढलं जाईल. कोणतेच पैसे तुमच्या खात्यावरती जमा पण व्हायचे नाहीत. ही देखील गोष्ट सर्व एक ना एक शेतकरी बांधवांनी आता लक्षात घ्यायची आहे. ती तर बातमी आपण पुढे बघणारच आहोत. मात्र त्यापूर्वी आता तुम्हाला सर्वात आधी पैसे वाटप होणारे कोणते तालुके आहेत, कोणते जिल्हे आहेत त्यांची यादी दाखवतो. त्यानंतर कोणती अशी सरकारने कामे सांगितली आहेत की ती पूर्ण करावी लागतील, ती माहिती देखील आपण एका मिनिटात लगेच जाणून घेऊयात. बघा, या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार सरकारने स्पष्टपणे माहिती दिली आणि इकडे बघा, मदतीसाठी 670 कोटी रुपये अखेर मंजूर. सर्व शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला. बघा, पेपरवरती देखील इथे बातमी आलेली आहे आणि सांगितलं आहे की राज्य सरकारने जून 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी, पूर, सततच्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी 670 कोटी रुपये आता राज्यासाठी मंजूर केलेले आहेत. पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता कुणाला 14,000, कुणाला 16,000, कुणाला 18,000, कोणाला 19,000 आता वाटप सुरू होत आहे आणि हे सर्वांच्या खात्यात पैसे येणार असल्याने सर्व शेतकरी आता खुश होणार आहेत. बघा, निर्णय जारी केलेला आहे. या मदतीचा लाभ आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वाटपासाठी मंजुरी दिलेली आहे. म्हणजेच की सरकारने सांगितलंय की अधिकाऱ्यांनो आता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाका आणि येणारे पैसे डीबीटीतून येणार आहेत. म्हणजेच की तिकडून 20,000 पाठवले तर 20ला 20,000 जमा होतील, 15,000 पाठवले तर 15ला 15,000 रुपये तुमच्या खात्यात येतील. तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही. टोटल पैसे हे तुम्हाला 100% मिळून जाणार आहेत. तर अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकारचा बघायला मिळत आहे. तर चला, हे पीक विमा नुकसान भरपाईचे 670 कोटी रुपये आता कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहेत हे पण सरकारने सांगितलेलं आहे. आणि आता यामध्ये कोणते जिल्हे आहेत तर चला त्या जिल्ह्यांची नावं तुम्हाला वाचून दाखवतो. आता फक्त थोडासा वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कोणती 2 कामे करावी लागतील त्याबाबतची देखील माहिती आपण लगेच जाणून घेणार आहोत. जर ती माहिती तुम्ही बघितली नाही, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर मोठी अडचण होऊ शकते. त्यामुळे आता फक्त 1.5 मिनिटाचा व्हिडिओ लक्ष देऊन बघा. तर बघा, सरकार आता जे पैसे वाटप करणार आहे हे पैसे वाटप करणाऱ्या यादीमध्ये पुढील जिल्हा देखील जाहीर झालेला आहे. बघा, आता नाशिक जिल्ह्याचं पण नाव यामध्ये आहे. नाशिक आहे, त्यानंतर सिन्नर तालुका, इगतपुरी तालुका, त्र्यंबकेश्वर, पेठ, दिंडोरी, निफाड या ठिकाणी पूर्ण पैसे खात्यात येणार आहेत. त्यानंतर येवला, नांदगाव तालुका, त्यानंतर चांदवड तालुका या ठिकाणचे देखील शेतकरी पात्र ठरलेले असून पूर्ण पैसे या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत. त्यानंतरचा तालुका कळवण तालुका, त्यानंतरचा सुरगाणा, त्यानंतर सटाणा तालुका या तालुक्यातील देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्ण पैसे टाकण्यासाठी राज्य सरकारची मंजुरी भेटली आहे आणि पूर्ण पैसे डीबीटी अंतर्गत म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्वरूपात दिले जाणार आहेत. तर चला पुढचे जिल्हे बघूयात. बघा, या ठिकाणी आता सविस्तर अशी माहिती समोर आलेली आहे आणि इथे पुढचे तालुके बघायला मिळत आहेत. पुढचा तालुका बागलाण तालुका देखील आहे. या तालुक्यात देखील पूर्ण पैसे खात्यात येणार आहेत. त्यानंतरचा सटाणा तालुका या ठिकाणच्या देखील हजारो शेतकऱ्यांच्या बांधवांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होऊन जातील. त्यानंतर मालेगाव तालुका, मालेगाव तालुक्यातील एक नाही तर हजारो शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती 17,000 रुपयांचा पीक विमा, कुणाला 15,000, कुणाला 18,000 नुकसान भरपाईचे पैसे हे सर्व काय आता मिळून जाणार आहे. त्यानंतरचा देवळा तालुका आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो कोणती 2 कामे करायची ती पण सांगतो. त्यानंतर बघा, अमरावती जिल्हा आहे, नागपूर, पुणे जिल्हा या ठिकाणी देखील आणि नाशिक जिल्ह्यात देखील पूर्ण पैसे आता वाटप केले जाणार आहेत आणि मराठवाड्यातील अजून जिल्ह्यात हे पैसे वाटप सुरू होणार असून काळजी करण्याचं कारण नाही. पण ही 2 कामे करून ठेवा. यातील पहिलं काम
CSC केंद्रावरती जा आणि E-KYC करा. E-KYC केली नाही तर अडचण होऊ शकते. E-KYC केल्यानंतर अडचण राहणार नाही. सर्व पैसे तुमच्या बँक खात्यावरती टोटली जमा होतील. एक मोठा दिलासा तुम्हाला मिळेल. त्यामुळे एवढं काम देखील करायचं आहे. त्यानंतरचं पुढील काम तुम्हाला करावं लागणार आहे ते म्हणजे लवकरात लवकर आता तुम्ही अर्जंटमध्ये ते करू शकता. तर शेतकरी बांधवांनो, इकडे बघा, आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे. हे पण करून घ्या आणि बँक खात्याशी संलग्न करा. बाकी अडचण राहणार नाही. म्हणजे डायरेक्ट तिकडून पैसे सोडल्यानंतर तुमच्या बँक खात्यावरती पीक विमा नुकसान भरपाईचे हे टोटल पैसे सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येतील आणि तुम्हाला राज्य सरकारकडून दिलासा नक्की मिळेल. तर अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका आणि शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ कमीत कमी पुढे 10 ते 12 शेतकऱ्यांना पाठवा. त्यांना फायदा होईल. त्यांना देखील पीक विमा नुकसान भरपाईची सर्व बातमी कळेल आणि व्हिडिओला लाईक देखील करून ठेवा. धन्यवाद.